रात्रीच खेळ चाले ही मालिका आजही तुमच्या लक्षात असेल. या मालिकेतील अण्णा नाईक तुमच्या आठवणीत असतील. ही भूमिका अभिनेते माधव अभ्यंकर साकारत होते. अण्णा नाईक आणि शेवंताची लव्ह स्टोरी चांगलीच गाजली होती. पण माधव अभ्यंकर यांच्या आयुष्यातली खरी शेवंता कोण असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला होता. माधव अभ्यंकर यांनी 2 लग्न केली. 2014ला ते दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले. आपल्या लग्नाबद्दल सांगताना त्यांनी म्हटलंय की 2012ला आम्ही भेटलो, 2014ला आम्ही लग्न केलं. आमचं हे दुसरं लग्न. आमच्या दोघांची एक कॉमन मैत्रीण होती. तिनं माझा फोटो दाखवून तिला लग्नासाठी सुचवलं. मी नाटक करतो हे तिला माहीत नव्हतं. वर्षभर आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. मग फेसबुकवर ओळख झाली. एक दिवस मी तिला माझं नाटक बघायला ये म्हणून सांगितलं. ती तिच्या काकू काकांसोबत आली होती. तिच्या काकू काकांना मी भेटलो. तिनं माझा फोटो पाहिला. तो 35शीतल्या तरुणपणीचा होता. फोटोत बघितलेला मुलगा हाच आहे का असा प्रश्न तिला पडला. लग्न तर ठरवून ठेवलंय, आता नकार कसा देऊ म्हणून ती गोंधळली. पण मग त्यानंतर तिने ते स्वीकारलं आणि लग्नाला होकार दिला. तिच्यामुळे मला कुटुंबाचं पॅकेजच मिळालं. 2 मुली, 1 मुलगा, 1 सून, 2 जावई, 3 नाती, 2 नातू, असं भलं मोठं माझं कुटुंब आहे. माधव अभ्यंकर यांच्या पत्नीचं नाव रेखा अभ्यंकर असून माधव अभ्यंकर यांनी वयाची 40शी ओलांडल्यानंतर हे लग्न केलं. एका मुलाखतीत त्यांनी आपली ही छानशी लव्ह स्टोरी सांगितली. तर मग तुम्हाला रात्रीच खेळ चाले या मालिकेचा आणखीन एखादा भाग यावा असं वाटतं का हे कमेंटमध्ये सांगा. सोबतच तुम्हाला अण्णा नाईक यांची भूमिका आणि अभिनय आवडायचा का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.